इथं आधी बघा एवढी सगळी माकडं आहेत आणि त्यात ही 4 माकडं आलोय आम्ही. कलर है ना, आलमंड कलर है, बादाम इसलिए बादाम बोलता है. काय म्हणलास तू? काय म्हणलास? रोजेस आर रेड, वायलेट्स आर ब्लू. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? सो आता 11 वाजल्यात आणि मी आता मुधोळला पोहोचलो होतो आणि मुधोळ नाही, मी चालू आता बदामीला. मी तसं आम्ही निघालोय बागलकोटच्या पुढे हुनगुंडला एका मित्राच्या लग्नाला, पण आता आम्ही असं फिरत फिरत बदामीला चाललोय. तिथनं पुढं मस्तपैकी दंगा मस्ती करत आम्ही गाडीत गाणी लावून चाललो होतो. आणि हा बघा आमचा मित्र शुभम चनगरे. याला तुम्ही कुठल्या पण गाण्याचं पहिले म्युझिक ऐकून दाखवा, ते तुम्हाला त्या गाण्याचं सगळे लिरिक्स सांगते. काय वेगळंच आहे. तर फायनली आम्ही पोहोचलोय आता बदामी केव्सला. हे सगळे मागे केव्स आहेत. आता आज दर्शन कसं होते बघूया. मस्त वेगळे झालंय आणि आता लुक पण चांगलेच तिथंच आहे. हे माकड काय आम्हाला आमची गाडी पार्क करून दिलं होतं लवकर, काहीतरी खात बसलेलं आणि इकडे माकडानं स्प्लेंडरवर ठेवलेली साखरेची पिशवी फोडून फोडून खाल्ली. मामा येऊपर्यंत नेहमी पिशवी संपून ती गेलं. बोलायला कामाच जुळणाला वाला कार्यक्रम करायला. तिकीट काढून वर जाताना ही तिघा आम्ही राजस्थानला गेलतो आणि त्यावेळेला कुणाची तरी माप काढत होतो, ह्याच्याबद्दल बोलत होते. मला तर काय आठवत नव्हतं, पण तुम्ही जर राजस्थानचं ब्लॉग बघितलं नसतील तर हे ब्लॉग झाल्यावर नक्की जाऊन बघा, भारी आहे ते बी. इथं एक मंदिर आहे जे नाश्ता दोस्ती केलेलं आहे आणि आता इकडून वर जाऊया बघूया. इकडून असं भरपूर चाललं अजून ह्या साईडला, पण लास्ट टाइम आलो तेव्हा फक्त इथंच फिरलो होतो. आता इकडे जाऊन बघूया. आतल्या मूर्तींवरचं कोरीव काम म्हणजे आहा एकदम जबरदस्त. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करणं म्हणजे काय चेष्टा नाही. बाहेरनं या सगळ्या डोंगरांचा आणि त्यातल्या लेण्यांचा एक मस्तपैकी शॉट घ्यावं म्हणलं, म्हणजे कसं मस्तपैकी भारी दिसेल सगळं. आणि त्या पंकजने मध्ये तोंड घातलंय. तिच्या आयफोनवर फोटो काढायचं होतं म्हणून गप बसलो. काय फोटोग्राफची धडे देता येते. ह्याला येत नाही तर मालवणचा ब्लॉग बघा आणि यात समजलं. तू तोंड बंद कर. सूरजकडनं पार्टी. कोंबडी तो वास आलाय. कोंबडी खाना नसते काय तसा वास आलाय. सूरज जाधवचा मित्र आला. सूरज जाधव मित्र रोहन आलाय. सूरज 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 येऊ घे. काय बी फोटो काढून निघाले ही कुठनं बी. झाडाच फोटो पाहिजे पण आणि हे त्यात पाहिजे. इथं सूरज काय तर आम्हाला उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी काहीतरी ऐकवत होता आणि पंकज म्हणला माझं ऐकलं असतं तर बरं झालं असते. आणि असंच बोलत 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 आम्ही वर निघालो होतो आणि गाय इथला व्ह्यू काय जबरदस्त होता. इकडच्या दुसऱ्या लेण्यांमधल्या मूर्त्यांवरचं कोरीव काम म्हणजे पण आहा एकदम जबरदस्त. म्हणजे पार त्यांनी कोपऱ्यातली एक आणि एक गोष्ट पण त्यांनी सोडलेली नव्हती. मग ते मूर्तीचं कानातला असो किंवा नाकातला असो किंवा त्यांचं ते मुकुट असो, सगळं एकदम असं बारीकाईनं बघून केलं होतं. खाली उतरल्या सगळ्यात पहिला पाणी कुठे हुडकले आणि या कोरड्या पडलेल्या घशाला ओल्लं केलं. आणि हे बघा पाणी भरताना लाजायले. पंकज म्हणला गाडी लॉक केली का बघून ये, नाहीतर परत आकाश आपल्याला लॉक करून मारेल. अशी रिक्षा ड्रायव्हर आहे आणि 450 रुपयावर मी 350 रुपये आणले जातात. आणि भूतनाथ टेम्पल आणि कुठलं तर टेम्पल आहे बघून येतो आम्ही. तिकडे कुठे त्या अंगापासून आम्ही आता या साईडला आलेलो आहे दुसऱ्या लेकच्या पलीकडे. इकडे एक मंदिर आहे, इकडे खाली एक मंदिर आहे आणि इकडे कुठं तरी मंदिर आहे. काय म्हणलास तू? काय म्हणलास? शानपणा करू नको. चालत येणार होता म्हणे एवढे. आणि पंकजने रिक्षा केल्या. पंकजकडनं फ्री सगळ्यांना. सूरजचे पाहुणे आहेत. मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे. इथं आधी बघा एवढी सगळी माकडं आहेत आणि त्यात ही 4 माकडं आलोय आम्ही. जरा 5 मिनिटं इथं भूतनाथ मंदिरात बसावं म्हणलं तोवर हे माकड आमच्याकडे एकटक CCTV सारखं बघत होतं. काय माहित त्याला आमच्यातलं कोण आवडलं होतं काय. हा ऐका फोटो कसा आलाय. फोटो आला तसं तू आहेस पण कसं ते पंकजच्या नादाला लागून. लोगों को संवार करता था. कैसा संवार करता था? ईल वाला छोटा बहन को बकरा जैसा काट के माता पिने खाना पकाता था. वो खाना अवतन कुटे समारंभ करके खाना खिलाता था. खाना हुआ बाद में ईल वाला बारह करके पुकारता था. वो पेट पाट के आता था. इसलिए इधर लोग बहुत संवार होता है. उसको संवार करने के लिए अगस्त से महामुनि ऋषि आता है. वो खाना खा के ईल वाला स्वाहा ईल वाला जनोबा
ऐसा पेट को हाथ ये करता है, वो दो ही रख से सुधरी संवर हो जाता है। इसलिए इसको वाता पे पूरा जाके बादाम कैसा हो, मतलब ये दगड़े का जो कलर है ना आलमंड कलर है, बादाम इसलिए बादाम बोलता है। हर जगह पे हर गांव को एक एक स्टोरी अलग है, लेकिन इधर पहले इधर नहीं बनाया हुआ, पहले ऐवड़ी में बनाया। ऐवड़ी का नाम है पहले आर्यपुरा। आर्य मतलब पंडित को बोलता है, पूरा मतलब गांव को बोलता है। लेकिन इधर ऐवड़ी कैसा हो, मतलब उधर रेणुका देवी का शिरस्यन करता है परशुराम ने। वो आतारे जो रहता है ना, उधर नदी है, वो धोता है, लाल हो जाता पानी। वो सुबह कपड़े धोने वाले जो आता है ना, वो देख के घाबरा होके ऐवड़े हो गए, ऐसा है। उधर पहले टेस्ट किया है रावण पड़े करके, उधर सक्सेसफुल हो गया। बाद में इधर आके 4 गोवा बनाया। नंबर 1 का शैवा, सेकंड वैष्णव, थर्ड महावैष्णव, फोर्थ बुद्धा, जैन, बाहुबली, पार्श्वनाथ, 24 तीर्थंकर, ऊपर भी टीपू का फिरंगे। और उसको टोटल नाम क्या है, सर्वधर्म समन्वय है, बादामी गुहांतर देवालय। इधर मुसलमान अलग नहीं है, हिंदू अलग नहीं है, सभी एक ही करके उसका अर्थ है। लेकिन उधर जो ऐवड़ी में प्राइमरी स्कूल जैसा उधर बना के सक्सेसफुल हो गया। इधर हाई स्कूल लेवल तक के ये 4 गोवा बना के इधर सक्सेसफुल हो गया। बाद में गोवा उतना ही नहीं करके टेम्पल भी बना के पटदकल में वो हाई स्कूल लेवल तक, उधर कॉलेज लेवल तक उधर बढ़ते जाएगा। फिर उसके बाद में यूनिवर्सिटी लेवल बेलूर हड़ेबीड में ऐसा बढ़ते बढ़ते जाके चालुक्य ने किंग हो गए। अच्छा, ओके, थँक्यू। आता आम्ही एक हे पुरातत्व संग्रहालय बघायला आलो. आता तुम्ही हिस्ट्री बघितली असेल, तिने सांगितले काय काय, आणि आता बाकी सांगतील ते नंतर थोड्या वेळाने. पण आता बघू, इथं आज बहुतेक कॅमेरा लावून नाही येत. आत काय असं 5 रुपयाच्या मानाने तेवढं वर्थ आहे ते बघणं. आज सगळ्या अशा त्यांच्या मूर्त्या, जुनं काय काय असेल हे सगळे काय म्हणायचं, चालुक्य त्या राजाचे फोटो बिटो सगळं आहेत त्यात. आणि बाकी असते कुठलं कुठलं त्यांची हाडं बिडं काही सापडलेली, दात आणि असं काय काय आहे भरपूर. 5 रुपयाच्या मानाने तेवढं वर्थ इट आहे. तो आता मस्त की आम्ही बदामीचं केव्स बघून आता बदामीच्या बनीशंकरला मंदिराला निघालोय. आणि आमचं जे रिक्षावाला ड्रायव्हर होते त्यांना आम्हाला भरपूर मस्त माहिती सांगितलं, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यापेक्षा अजून पण सांगितली, पण काय काय रेकॉर्ड केली नाही बोलण्याच्या नादात. आता बनीशंकर मंदिराला जाऊया मस्त पैकी. असं आज इथं बनीशंकर मंदिर आहे. इकडे काय अलाव नाही फोटो बिटो, आणि हे इथलं सगळ्यात असं बेस्ट फोटोशूट साठी आहे. इथं फोटो काढलेला मी 2018ला असा मस्त पैकी. आणि तो माझा आज पण वॉलपेपर आहे. आणि इथलं आता फेमस जेवण जेवायला लागलोय आम्ही. काय सज्जा रोटी आणि दही उसळ असं काय काय असते. तिथनं आम्हाला ऐहोळे फोर्ट म्हणून प्लेस होतं, तिकडे जायचं होतं. म्हणून गुगल मॅपच्या भरोश्यावर आम्ही आलो आणि त्यांना आम्हाला इथं सोडले. फोटोत बघतोय काय वेगळं आहे आणि इथं काय लईच वेगळं आहे. मग नंतर आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की ते लोकेशन इथनं 1.5-2 किलोमीटर पुढं आहे. मग काय आता आलोय तर बघून जाऊया म्हणलं. तिथनं पुढे सरळ डायरेक्ट गोळी करत आम्ही लग्नाच्या हॉलला पोहोचलो. आणि बघतोय तर काय नवरदेव दारातच उभा होता सगळ्यांना रिसिव्ह करायला. सो आता सगळी गाडीची गँग घेऊन निघालोय आम्ही. 10-15 गाड्या खाली बघ नाही जातील असाच. आणि आमचं असं लोक आहे ही सगळी इनिशिएट करून बसल्या. तर आता काय पुढं, आता काय माग. हे बघा ना, मुलापेक्षा आपलंच फोटो जास्त चालू आहे तिथे. अजून नवरा मला बाहेर बसलाय तिकडे. आम्हाला सगळ्यांना सचिनने सांगितलं होतं की कार्यक्रम 6 वाजता आहे आणि कार्यक्रम आत्ता चालू झाला इथे 9 वाजता. एंगेजमेंट 9 वाजता आणि 6 वाजता आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 6 वाजेपर्यंत या. 6 वाजता एंगेजमेंट आहे, तिथनं पुढे कार्यक्रम असं राहिले. आणि 9 वाजले तरी अजून काही चालूच नाही. ते बघायचं सगळे रात्रीचे 10-15 जरा तर नाही बघा, ते जेवून बसले सगळे असं. आणि इकडे रिंग सेरेमनी चालू आहे. तो आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि सचिनने आम्हाला सकाळी 7 वाजता बोलवलेलं तिकडे. रात्री झोपलोय आम्ही 4ला आणि कोण उठलं नाही. सचिन एकटाच लग्न करून आलाय, बाकी सगळे रूम मध्ये बसलोय.
आणि आता 10 वाजल्यात आणि आम्ही नाश्त्याला निघालोय. ते म्हणलाय 15 मिनिटात इथं हॉलला या. तर आम्ही आता फायनली आलोय लग्नाच्या मंडपात. सगळी मस्त असं खट्टपैकी आवरलोय. हे बघा यांचं फोटोशूट चाललंय. हे बघा कसं पुढचे मेंबर्स आहेत लग्नाचे. हे दुसरे एक मेंबर लग्नाचा आहे. कोणाला असेल तर बघा संपर्क साधा. आणि हे एक आहे लग्नाचा. तिकडे आत लग्नाच्या मंगलाष्टका चालू झालत्या आणि तरी बी आम्ही सगळे बाहेर फोटो काढत बसलेलो. एक ह्या पोज मध्ये, एक त्या पोज मध्ये, एक ह्याच्याबरोबर, एक त्याच्याबरोबर. लग्न झाल्यावर सगळ्यांचं फोटोशूट चाललं होतं आणि आम्ही इथं कोपऱ्यात उभारलो होतो. सगळ्यांना वाटत होतं आम्ही इथं फोटोशूट साठी लाईनीत थांबलोय, पण आम्ही तर इथं कूलरच्या गार हवेसाठी थांबलो होतो. काय तर नवीन घे की मदत घ्या खरं नाव घ्या. मराठीच पाहिजे आम्हाला. मराठीवालीच आहे आम्ही. फायनल इंग्लिश मध्ये सांगा. इंग्लिश Roses are red, violets are blue. Sushma is my love of my life. ह्यो उकानाचा कार्यक्रम झाला. आम्ही भरगच्च जेवलो आणि डायरेक्ट गोळी करत घराकडे जायला निघालो. आणि हा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि बाकीचे पण व्हिडिओ बघा नवीन असाल तर भारी आहेत ते पण.